महाराष्ट्राच्या इतिहासातील देदीप्यमान पर्व असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित राजा शिवाजी हा चित्रपट आज महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर राज्यभर प्रदर्शित झाला। प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून विशेषतः लातूर जिल्ह्यातील चित्रपटगृहे हाऊसफुल झाली आहेत। या चित्रपटाचे विशेष आकर्षण म्हणजे चित्रपटाचे निर्माते, लेखक, दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेते रितेश विलासराव देशमुख यांनी आपला हा महत्त्वाकांक्षी चित्रपट आपल्या मूळ गावी म्हणजेच लातूरमधील PVR सिनेमा येथे सहकुटुंब पाहिला। रितेश विलासराव देशमुख चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात पोहोचले असता त्यांचे स्वागत अत्यंत उत्साही वातावरणात करण्यात आले। लातूरकरांनी ढोल ताशांच्या गजरात आणि जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात त्यांचे जंगी स्वागत केले। आपल्या लाडक्या अभिनेत्याला पाहण्यासाठी आणि ऐतिहासिक चित्रपटाचा अनुभव घेण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती। चित्रपटाविषयी मान्यवरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत। आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी चर्चित बहुप्रदर्शित असणारा चित्रपट अखेर प्रदर्शित झालाय, काय भावना आहेत लातूरमध्ये? काय म्हणजे लातूर घरच आहे आणि जेव्हा मी चित्रपट प्रदर्शित केला आहे तेव्हा मी पहिला दिवस हा लातूरमध्येच घालवला आहे। म्हणून वेळ जेव्हा आला होता तेव्हा पहिल्या दिवशी मी लातूरला होतो। आजही आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवरती हा चित्रपट बनवला राजा शिवाजी। आज त्याचा पहिला दिवस आहे आणि परत एकदा पहिला दिवस ज्या ठिकाणी माझा जन्म झाला लातूरच्याच धरतीमध्ये, मातीमध्ये, तिथंच येऊन पहिला शो पाहतोय। आनंद आहे तसा। राज्यभरातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाल्या, जवळपास सगळीच थिएटर जे आहेत ते फुल आहेत, हाऊसफुल आहेत, काय कसं बघताय ते? नाही, खरं म्हणजे सर्व प्रेक्षकांना, महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांना, मराठी प्रेक्षकांना आणि जे लोक जाऊन थिएटर्समध्ये शोज हाऊसफुल करतायत त्या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे। हा चित्रपट जेव्हा बनवला होता त्यावेळेस असं वाटत होतं की तो आम्ही बनवतोय, परंतु जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा असं वाटतं की हा चित्रपट आता लोकांनी तो स्वतःचा आहे असं मानतायत। त्याबद्दल मी सर्वांचे खरंच मनापासून आभारी आहे। दादा शिवाजी महाराजांचं प्रत्यक्षात तुम्ही भूमिका केली त्यावेळी तुम्हाला असं वाटत होतं की नवीन ऊर्जा तयार झाल्यासारखं वाटत होतं? नाही, काय की मी ह्यापूर्वी म्हणालो की आपण सगळेच महाराजांचे मावळे आहोत आणि जेव्हा हा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला मी किंवा केलाही त्या दिवशीसुद्धा माझी जी भावना होती ती एका मावळ्याचीच होती। आज चित्रपट प्रदर्शित होत आहे, आज सुद्धा भावना ही एका मावळ्याचीच आहे आणि एका मावळ्यांनी आपल्या महाराजांना केलेली ही एक मानवंदना आहे। थँक्यू। प्रतीक्षा तमाम महाराष्ट्राला चित्रपट आज प्रदर्शित झालेला आहे, उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे। काय वाटतंय, कसा वाटला चित्रपट? नाही, चित्रपट तर एकदम चांगले मेहनती करूनच केलेला आहे त्यांनी आणि लोकांना पसंतीला यावं म्हणूनच एवढी मेहनत केलेली आहे। तुम्हाला वाटतं की इतकी गर्दी बघून लोकांना पसंतीला येत आहे असं वाटतं? लातूर जिल्ह्याची जर परिस्थिती पाहायला गेली तर जिल्ह्यातून सगळे थिएटर्स हाऊसफुल झालेले आहेत। हे लोकांच्या हे लातूरकरांचं प्रेम आहे। राजा शिवाजींच्या वेशामध्ये पहिल्यांदा चित्रपटामध्ये तुम्हाला वैयक्तिक कशी? नाही तर राजा शिवाजी महाराजांची प्रतिमा त्यांनी व्यक्त केलेली आहे किंवा साकार केलेली आहे। शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचणं म्हणजे अशक्य आहे, पण तेवढ्यात ते रितेशने प्रयत्न केलेला आहे। दादांच्या इतर चित्रपटामध्ये जर पाहायला गेलं दादाच्या वेगवेगळ्या भूमिका राहिलेल्या आहेत, सगळ्या भूमिकेमध्ये ही भूमिका कशी वाटते? कलाकाराचं कामच आहे ना, जी भूमिका देईल त्याच्यात त्याला ढालून पिक्चर केला पाहिजे। त्याच्यात तर ती कलाकाराची मेहनत दिसते आणि कला दिसते। ज्या कलेमध्ये त्याला ढालायचं असतं त्याला देखील त्यांनी न्याय दिलेला आहे असं मला वाटतं। महाराष्ट्र प्रतिसाद देतो, आपण मी महाराष्ट्राची, संपूर्ण महाराष्ट्राची आभारी आहे। धन्यवाद मी व्यक्त करते। थँक्यू। एकमेचा महाराष्ट्र दिन आहे। महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मराठी माणसासाठीचा हा मराठी चित्रपट जो आहे तो वेगळा आकर्षण ठरला। काय सांगाल या चित्रपटाबद्दल? आज तुम्ही सहकुटुंब चित्रपट पाहिला। महाराष्ट्रातल्या प्रत्येकानं शिवरायांच्या तेजस्वीपणाला, आपल्या दैवताला वंदन करण्यासाठी त्यांचा इतिहास पुन्हा एकदा डोळ्याखोलून जावा, तो इतिहास जिवंत व्हावा म्हणून सहकुटुंब हा चित्रपट पाहणं गरजेचं आहे। इतिहास जिवंत होतो। आदरणीय रितेश दादांचं, जेनिलिया वहिनींचं खरोखर मनातून आभार की हा इतिहास शिवरायांचे मोठे भाऊ संभाजीराजे त्यांचा इतिहास
हा सगळा लोकांसमोर आणला आणि जिवंत आणला. एक मराठीतला आतापर्यंतचा सगळ्यात दर्जेदार चित्रपट आणि शिवरायांना एक मोठी महाराष्ट्राची, खास करून लातूरच्या मातीची मानवंदना. रितेश दादाला यापूर्वी वेगवेगळ्या भूमिकेमध्ये आपण पाहिले, तुमच्या सगळ्याच भूमिका सगळ्यांना पटलेल्या आहेत. राजा शिवाजींचा रोल जमेल की नाही असं एक कुठेतरी चर्चा येते आणि आज प्रत्यक्ष चित्रपटात बघितल्यानंतर ही चर्चा बंद झाली वाटतं. दादाने जीव ओतलाय. ते एखादी गोष्ट मनावर घेतलं तर जीव ओतून करतात आणि ज्यांनी जीव ओतून करते त्याला आई भवानी यश देतच असते. गेल्या अनेक दिवसापासून ज्या चित्रपटाची उत्सुकता पूर्ण महाराष्ट्राला लागली होती, तो चित्रपटात निश्चित झाला. स्वतः तुम्ही पाहिला कसा वाटला चित्रपट? अतिशय उत्कृष्ट, अतिशय उत्कृष्ट. म्हणजे असा शिवाजी महाराजावरती चित्रपट अद्यापपर्यंत बघायलाच मिळालेला नव्हता. इतका भव्य दिव्य आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं मांडणी असलेला, सगळी पात्र अतिशय छान झालेली आहेत, भव्य दिव्य सेट्स आहेत आणि प्रत्येकाने आपलं योगदान जे दिलं या चित्रपटामध्ये त्याला तोडच नाही. रितेश दादांना वेगवेगळ्या भूमिकेमध्ये आजपर्यंत तुम्ही पाहिला असेल, पण आज राजे शिवाजींच्या भूमिकेमध्ये पाहताना कसं वाटलं आणि त्यांची असम, एकदम असम, एकदम बढिया. पाहुणा करा हो, पाहुण्या कलाकारांचा रोल धीरज भाई यांचा मध्ये अतिशय आनंद देऊन गेला आणि रितेश दादांची मुलं सुद्धा खूप चांगल्या भूमिकेमध्ये आहेत आणि एकंदरीत सगळंच म्हणजे प्रत्येकाची भूमिका अतिशय आनंद देणारी आहे आणि इतिहासातल्या काही गोष्टी ज्या आपणाला माहीत नव्हत्या त्या सुद्धा आपणाला यामध्ये पाहायला मिळाल्या, त्याचा मनस्वी आनंद आहे. महाराष्ट्र आणि लातूर जिल्ह्यामध्ये हा शो जो आहे पूर्ण हाऊसफुल झालेला पाहायला मिळाला. नाही, नक्कीच खूप भविष्यामध्ये आपणाला आणखी जास्त लोकांना हा आवडेल अशी मला अपेक्षा आहे. आणि या शोमध्ये रितेश दादा आणि जेनेलिया मॅडम या दोघांनी प्रत्यक्ष हजेरी लावून म्हणजे आम्हाला एक सरप्राईज यामध्ये दिलं, त्याचाही खूप आनंद झाला. Thanks for watching Ekmat Digital.